पहा आता आपल्याला बघायचंय ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, बरोबर. ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग ह्या शब्दाचा अर्थ काय असतो की आपण जे मार्केटमध्ये परचेस सेल किंवा जे काही मार्केटमध्ये व्यवहार करतो, ट्रेड करतो, ह्याला आपण ट्रेडिंग म्हणतो, बरोबर. आता नवीन पद्धत निघलेली ऑनलाईन ट्रेडिंग. ऑनलाईन ट्रेडिंग म्हणजे आपण काय करतो की ऑनलाईन मार्केटिंग करतो, त्याला आपण ऑनलाईन ट्रेडिंग म्हणतो. जे आता मार्केटमध्ये जे काही वस्तू विकतात माणसं, तुम्ही गेले भाजीपाला विकत असेल, भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर भाजी मार्केट, तिथं भाजीपाला विकतात. फळ मार्केटमध्ये गेल्यानंतर फळ मार्केट विकत असतात. तसंच आपल्या बिझनेसमध्ये जे काही वस्तू असेल त्या वस्तूंची खरेदी विक्री करणे म्हणजे काय, ट्रेड करणे. आणि ज्या वेळेस ट्रेडिंग अकाउंट हे फॅक्टरीचे, ज्यावेळेस आपण बिझनेस ओपन करतो त्यावेळेस जे एक्सपेन्सेस असतात किंवा इन्कम असतात ते सगळे ह्याच्यामध्ये इन्क्लूड करतो आपण. कशामध्ये, ट्रेडिंग अकाउंट मध्ये जे फॅक्टरीचे रिलेटेड एक्सपेन्सेस इन्कम असतात ते. ठीक आहे, बघा ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट काय आहे, नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल म्हणजे काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. माहिती नॉमिनल रूल सर्वांना. हे पहा, हे काय नॉमिनल अकाउंट आहे. आता ट्रेडिंग अकाउंट इज द आता ट्रेडिंग अकाउंट काय सांगितलं, त्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपल्याला ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस भेटतो. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय, आपल्याला निव्वळ नफा आणि निव्वळ लॉस आपल्याला ह्यामध्ये समजतो. किंवा फॅक्टरीने एवढा एवढा खर्च केला, एवढा एवढा परचेस केलेला आहे, बरोबर आहे. आपण जर बिझनेस चालू केला, आपण बिझनेस केला चालू एक भाजी मार्केटचा समजू आपण, बरोबर. भाजी मार्केटमध्ये आपला गाळा आहे, त्या गाळ्यामध्ये आपण बिझनेस स्टार्ट करतोय. स्टार्टिंगला आपण गाळा पण विकत घेतोय. त्यावेळेस काय काय गोष्टी लागणार आहे आपल्याला, बरोबर आहे. गाळा विकत घेत असताना आपल्याला ती जागा बघावं लागणार आहे, मोक्यावरती जागा आहे का, बरोबर आहे. म्हणजे चारी बाजूनी जर कस्टमर येत असतील तर त्या सगळ्यांना दिसली पाहिजे. इझी, आपण जर एखाद्याला ऍड्रेस सांगितलं तर आपल्या गाळ्याचा ऍड्रेस लगेच सापडला पाहिजे. अशा ठिकाणी आपण गाळा बघणार आहे. ठीक आहे, आपण जी वस्तू आणणार आहे ती क्वालिटीची वस्तू असली पाहिजे. मग ती परचेस करणार आपण स्टार्टिंगला. ते परचेस काय झालं, डायरेक्ट एक्सपेन्सेस झालं. डायरेक्ट म्हणजे काय, फॅक्टरीच्या रिलेटेड एक्सपेन्सेस झालं. जे काही फॅक्टरीच्या रिलेटेड एक्सपेन्सेस असतात, डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात किंवा डायरेक्ट इन्कम असतात, फॅक्टरीचे इन्कम असतात, ते सगळे कुठं असतं, ट्रेडिंग अकाउंटला असतं. कुठं असतं, ट्रेडिंग अकाउंटला. समजलं का तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय काय असतं? हो, समजलं. बरं, आता ह्या आपल्याला ट्रेडिंग अकाउंट बघायच्या आधी मला जे काय आपण पार्टनरशिप डीडचे 10 पॉईंट बघितले, कोण सांगू शकेल मला, सांगा बरं. एकाने सांगायचंय. पार्टनरशिप डीड मध्ये आपण जे 10 पॉईंट बघितले, काय काय बघितले, प्रयत्न करा सांगायचा. अग्रीमेंट. गुड, अग्रीमेंट. अजून प्रिन्सिपल अँड एजंट. प्रिन्सिपल अँड एजंट. गुड. अजून लॉफुल बिझनेस. अनलिमिटेड लायबिलिटी. Numbers of partners. शेअरिंग ऑन प्रॉफिट अँड लॉसेस. हा, हे आपण कशामध्ये Sharing बघितलं, of profit and फ्युचर ऑफ पार्टनरशिप फ्रेम मध्ये. ओके, हे सगळं कुठं बघितलं, हे कुठं बघितलं आपण? फ्युचर फीचर्स ऑफ पार्टनरशिप. future of partnership. मी तुम्हाला विचारलं पार्टनरशिप डीडचे हे पॉइंट सांगायचे तुम्हाला. पार्टनरशिप डीड चे पॉइंट आपण काय 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 करतो. Name and address of the firm and address of the firm and its main business. बरोबर आहे. अजून Name and address of all the partners and the duration of the partnership. व्हेरी गुड. अजून Capital contribution of all the partners. Ratio in which profit and losses are to be shared. Rights, duties and the liabilities of the partners. Provision related to admission, retirement, death, etc. of a partner. Rate of interest on capital law, loans, drawing, etc. Salaries, communication, etc. if payable to any partners. Settlement of account of dissolution of the fund. Method of settlement of disputes among the partners. Any other matter relating to the conduct of business. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरोबर. आता आपल्याला ट्रेडिंग अकाउंट बघायचं आहे. ठीक आहे, सगळ्यांनी म्हणजे मागचा अभ्यास केलेला आहे. आता जे काय सांगितलंय लिहायला
ते सगळं लिहायचंय. हो, sir. बरोबर. पार्टनरशिप आता इथनं पुढे आपल्याला बघणार आहे महत्वाचा पाठ चालू होणार आहे. आपले हातातले 15 मार्क आहेत. जर आपण बोर्डामध्ये 15 पैकी 15 मार्क घ्यायचे असतील तर ह्या पूर्ण टॉपिकला कोणीच अब्सेंट राहायचं नाही. आणि जे सांगल तसं केलं तर तुम्हाला 100% 15 पैकी 15 मार्क बोर्डाला तुम्हाला मिळून जाणार आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला मी मार्कचं डिस्ट्रीब्युशन पण सांगणार आहे की कसं होणार आहे. आता पुढच्या एक महिना 1-1.5 महिन्यामध्ये आपली कॉलेजची परीक्षा होईल. कदाचित जर कोरोनाचा प्रादुर्भाव असेल तर ऑनलाईनच होईल, किंवा तुम्हाला इथं बोलून पण जर कोरोनाचा प्रादुर्भाव गेला तर तुम्हाला इथं फिजिकली येऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. तर त्या परीक्षेसाठी आपल्याला फायनल अकाउंट हे कंपल्सरी येणार आहे प्रत्येक परीक्षेमध्ये, कारण की हे इम्पॉर्टंट टॉपिक हा आपल्याला 15 मार्क देऊन जाणारा एक धडा आहे, टॉपिक आहे. ठीक आहे. यासाठी पूर्ण डीप मध्ये तुम्ही यामध्ये अभ्यास करायचा आहे तर आपल्याला व्यवस्थित समजणार आहे. ठीक आहे. आता बघा मी काय सांगितलंय, फॅक्टरीचे रिलेटेड एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस इन्क्लूड कुठं असतात? ट्रेडिंग अकाउंट मध्ये. ट्रेडिंग अकाउंट काय आहे? नॉमिनल अकाउंट आहे. बरोबर आहे. ट्रेडिंग अकाउंट काय, अजून काय सांगितलं ट्रेडिंग अकाउंट बद्दल? हे काय आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळून देतं आणि ग्रॉस लॉस मिळून देतो. निव्वळ Loss पण. निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा. बरोबर करा. आणि तो काय पूर्ण वर्षाचा देतं, पूर्ण इन्क्लुडिंग, हे बघा इथं इन्क्लुडेड During the year. इयर. During the year. बरोबर. म्हणजे त्या वर्षाचाच भेटतो आपल्याला नफा. आपण अकाउंटिंग हे एकाच वर्षाचं करतो, 2 वर्षाचं एकत्र अकाउंटिंग होत नाही. प्रत्येक वर्षी अकाउंटिंग इयर प्रमाणे आपलं अकाउंटिंग चेंज होत असतं. अकाउंटिंग इयर काय असतं सांग, कुणाला माहिती का अकाउंटिंग इयर? Accounting year. तर अकाउंटिंग इयर म्हणजे वर्षभराचं ते हे. बरोबर आहे, वर्षभराचं. पण आता बघा कॅलेंडर इयर, सगळ्यांना कॅलेंडर इयर माहिती आहे काय? कॅलेंडर इयर काय असतं? नफा व तोटा. हो. जानेवारी पासून कॅलेंडर इयर कुठं स्टार्ट होतं? कॅलेंडर इयर January to December. पण 31 जानेवारी, सर डिसेंबर. 31 मार्च ते 1 एप्रिल. एक उलट सांगितलं तू. 31 मार्चला स्टार्ट होतं का? 1 एप्रिल टू 31 मार्च. 31 मार्च. गुड. सगळे हुशार आहेत. चला म्यूट करा सगळे आपल्या. थँक्यू सर. म्यूट करा. शुभम हे म्यूट कर. ठीक आहे. सर्वांनी लगेच न सांगता म्यूट करायचं उत्तर सांगितल्यानंतर बघा, इन डेबिट साइड काय सांगितलेलं आहे? डेबिट साइडला काय डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात. ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड इन ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. बरोबर ना? डायरेक्ट एक्सपेन्सेस मी जे सांगितलं त्यामध्येच. आणि त्यानंतर काय सांगितलेलं आपल्याला? डायरेक्ट इन्कम पण यामध्ये आपल्याला इन्क्लूड असतात. ऑल डायरेक्ट इन्कम आपल्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. ठीक आहे. आणि हा बघा खाली काय नंतर काय सांगितले? द ग्रॉस प्रॉफिट ऑर लॉस, म्हणजे ग्रॉस प्रॉफिट अँड लॉस ट्रान्सफर कुठं करायचं आहे? ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे इम्पॉर्टंट आहे बघा. आपला जो प्रॉफिट झालेला असेल हा ट्रान्सफर कुठं करायचा आहे? प्रॉफिट अँड लॉस मध्ये अकाउंट मध्ये ट्रान्सफर करायचा. आता आपण ट्रेडिंग अकाउंट बघणार आहे. ट्रेडिंग अकाउंट नंतर आपण प्रॉफिट अँड लॉस बघायचं. ट्रेडिंग अकाउंट एकदम परफेक्ट झालं तर आपण प्रॉफिट अँड लॉस मध्ये जाणार आहे. त्यासाठी तुम्ही अभ्यास करायचा आहे. जर तुमची साथ असेल तर 100% तुम्हाला म्हणजे आपल्या क्लासमध्ये कॉम्पिटिशन लागेल. आवाज येत नाही. आवाज येत नाही. हा येतोय का आता? अडकतो आवाज. हा हो आला. हो. हा येतोय. ठीक आहे. जर हा. तुम्ही जर स्टेप बाय स्टेप गेलात, आता आपल्याला ट्रेडिंग बघायचंय. जर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट आणि ऍडजस्टमेंट या सर्व व्यवस्थितरित्या मी सांगितल्याप्रमाणे केल्या तर 100% आपल्यातले भरपूर मुलं कॉम्पिटिशनला असते की 15 पैकी 15 मार्क मिळवणार कुणाला. ठीक आहे. असं मला तुमच्याकडनं हे पाहिजे की आपल्याला 15 पैकी 15 मार्क यामध्ये भेटलीच पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा. आणि एक तुम्हाला सांगतो की 10वी पर्यंत आपल्याला किती मार्क पडले किंवा आपल्याला गणितामध्ये मी ढ होतो किंवा मला काहीच जमत नव्हतं हे कधीच डोक्यात आणायचं नाही. ज्या वेळेस आपण 11वी 12वीला ऍडमिशन घेतो त्यावेळेस आपल्याला समजून जायचं की आपले पूर्णपणे स्ट्रीम चेंज झालेली. इथनं पुढे सगळे सब्जेक्ट विषय चेंज झालेले. बंद करा. म्यूट करा आवाज. आवाज येते कोणाचा तरी. म्यूट करा. हा तेच म्हणतो. म्यूट करा आवाज. म्यूट करा आवाज. हा. विवो. हा ठीक आहे. आपल्याला जर चांगले मार्क पाहिजे असेल किंवा आपल्याला हे 10वी पर्यंत सांगितलं चांगले मार्क नसतील तरी तुम्ही 11वी 12वीला चांगले मार्क्स घेऊ शकता. कारण की तुमची प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे.
जर तुम्ही मनापासून प्रॅक्टिस केली, ज्या गोष्टी जमत नाही त्या विचारल्या, तर तुम्हाला 100% 12वीला चांगले मार्क पडणार आहे आणि तुम्ही चांगले अकाउंटंट होऊ शकता किंवा चांगले चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकता किंवा अकाउंटिंगचा जॉब मिळू शकता किंवा स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर एखादा अकाउंटंट ठेवला तर त्यावरती आपण पूर्णपणे व्यवस्थित लक्ष ठेवू शकतो. बरोबर आहे. ह्यासाठी आपल्याला अकाउंट हा आपल्या कॉमर्सचा आत्मा आहे. जर अकाउंटच व्यवस्थित समजलं तर बाकीच्या गोष्टी आपल्याला थेरोटिकल पार्ट आहे, आपण ते वाचून करू शकतो. यासाठी अकाउंटसाठी रोज 1-2 प्रॉब्लेम सोडवणं गरजेचं आहे. बरोबर. आपल्याला त्यासाठी टाइम काढावाच लागणार आहे. जरी त्याला काही जमत नसेल तो टॉपचा मुलगा होणार आहे जर त्याने प्रॅक्टिस केली तर. आणि ज्याला एखाद्याला जमत असेल बाबा हा हे जमते, हे मला माहिती, हे आता ओपनिंग स्टॉक कुठे येतं, परचेस कुठे येतं, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती, पण त्याने अभ्यास केला नाही तर वर्षा शेवटी त्याला गर्व होतो की नाही का की मला सगळं जमते किंवा मला हे सारखं सांगते ते सारखं येते असं कधीच म्हणायचं नाही. जर असं म्हणलं तर आपल्याला मार्क पण कमी येणार आहे आणि जे काय नंतर नवीन शिकायचंय ते शिकता येणार नाही. हे लक्षात घ्या. जर आपल्याला चांगले मार्क मिळवायचे असतील तर आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आता तुम्ही माझ्या समोर नाहीयेत, समोर असेल तर मी तुमच्याकडनं करून घेतलं असतं. आता तुम्ही जरी तिथं असाल तर तुमची मला साथ पाहिजे की तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही स्वतःशी किती प्रामाणिक आहात हे मला तुम्ही नोटबुक नंतर दाखवल्यानंतर समजणार आहे. ठीक आहे. ज्यावेळेस मी प्रत्येकाचं मी नाव घेईन नंतर, म्हणजे जर मला डाऊट वाटला बाबा ह्या शुभमनी काय लिहिलंय का नाही, बरोबर नाही, मग मी त्या शुभमला म्हणणार व्हिडिओ दाखव, तू काय लिहिले ते पेजवरती दाखव, म्हणजे मी चेक करेल की बाबा हा बाबा शुभमनी पूर्णपणे लिहिलेलं आहे, बरोबर ना. नंतर शुभंगीने सगळं लिहिलेलं आहे, सगळं मी तुम्हाला एक एक करून विचारणार आहे. ठीक आहे. मग आता पुढच्या पार्ट मध्ये आपल्याला काय करायचंय, ट्रेडिंग अकाउंटचं मिनिंग लिहायचंय. ठीक आहे. इथं पण सांगितलेलं आहे बघा, हे तेच मी जे सांगितलं तीच डेफिनेशन मध्ये असणार आहे. बरोबर. आता ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट आपल्याला बघायचा. हा ट्रेडिंग अकाउंटचा हा लेजर फॉर्मॅट आहे. लेजर फॉर्मॅट म्हणजे 2 साइड असतात त्यामध्ये. एक साइड क्रेडिट डेबिटची असती, एक साइड कोणती असती, क्रेडिटची. दिसते का डेबिट आणि क्रेडिट सर्वांना? हे बघा इथं डेबिट आहे. लेजर अकाउंट हा लेजर अकाउंट काय 2 साइडेड अकाउंट असतं. 2 साइडेड अकाउंट. 2 साइड म्हणजे एक साइड डेबिट, एक साइड क्रेडिट असं अकाउंट असतं. बरोबर आहे. सगळे. आणि आपण काय म्हटलंय की ट्रेडिंग अकाउंट काय आहे, नॉमिनल अकाउंट आहे. पहिल्या स्टार्टिंगलाच बघितलं ट्रेडिंग अकाउंट काय आहे, काय टाइम आहे ट्रेडिंग अकाउंट शुभम? नॉमिनल अकाउंट. गुड. नॉमिनल अकाउंट. मग नॉमिनल अकाउंटचा रूल काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. ओके. बरोबर. त्याचप्रमाणे मग डेबिटला सगळे काय येणार आहे, सगळे एक्सपेन्सेस येणार डेबिटला. डेबिटला काय सगळे एक्सपेन्सेस येतोय का आता? डेबिटला सगळे काय, डेबिटला काय सर्व एक्सपेन्सेस पण आता हे ट्रेडिंग अकाउंट आहे. मग ट्रेडिंग अकाउंट म्हटल्यावर आपण काय सांगितलं, यामध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात. हे सगळे एक्सपेन्सेस कोणते, डायरेक्ट एक्सपेन्सेस. कोणते, डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि फॅक्टरीचं नाव येतं आलं, फॅक्टरी लाइटिंग. फॅक्टरीचं नाव आलं म्हणल्यावर हे फॅक्टरीच्या रिलेटेड एक्सपेन्सेस पण आहेत. फॅक्टरी बद्दलचे एक्सपेन्सेस यामध्ये पण असतात. ठीक आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस मध्ये फॅक्टरीच्या रिलेटेड एक्सपेन्सेस येत नाही. हे फॅक्टरीचं रेंट आणि खाली रेंट वेगळं असतं, बरोबर का नाही. हे रेंट फॅक्टरीचं आहे त्यामुळे इथं आलेलं आहे, लक्षात घ्या. फॅक्टरी इन्शुरन्स, बरोबर. फॅक्टरीचे आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस सगळे इथे येतात. आणि इथं सगळे ऑल डायरेक्ट इन्कम येतात. क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. बरोबर. म्हणल्यावरती सेल्स काय आपलं इन्कम आहे. कसं काय, ज्या वेळेस आपण वस्तू विकतो त्यावेळेस काय होतंय की आपल्याकडनं पैसे जातात नाही, सेल्स केल्यामुळे पैसे येतात आपल्याकडे. येतात म्हणल्यावरती एखादी वस्तू विकली की आपल्याकडे क्रेडिट होतं. बरोबर आहे. आता वस्तू विकल्यानंतर आपल्याकडे क्रेडिट झालेले पैसे आपल्याकडे इन्कम स्वरूपात असतात का, इन्कम असते. आपलं काय असतं, इन्कम. म्हटल्यावरती इथं डायरेक्ट इन्कम आहे आपल्या. आणि बघा त्याचप्रमाणे गुड्स लॉस बाय फायर. गुड्स जळाला असेल, माल, बरोबर आहे. माल
माल जर परचेस काय काय गुड्स लॉस्ट बाय फायर. लॉस बाय फायर, गुड्स लॉस बाय थेफ्ट, बरोबर. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल, हा लॉस म्हणजे हे आपल्याला फ्री सॅम्पल कधी देतो आपण, ज्या वेळेस आपली कंपनी जाहिरात करायची असेल तर आपण एखादा माल फ्री ऍडव्हर्टायझिंग. गुड सॅम्पल. म्हणजे ऍडव्हर्टायझिंग साठी देतो आपण, बरोबर आहे. त्यानंतर विथड्रॉ फॉर पर्सनल, म्यूट करा लगेच. मी काय म्हटलं, ज्यावेळेस बोलून झालं तर लगेच म्यूट करायचं, आपलं तिथं बोट असलंच पाहिजे. शुभम म्यूट कर. अजून कोण? आय नोट करू सर. म्यूट म्हणजे आपला आवाज म्यूट करायचा. त्यानंतर गुड्स विथड्रॉ बाय पार्टनर्स. पार्टनर्स म्हणजे काय, ह्याला आपण ड्रॉइंग म्हणतो. काय म्हणतो? ड्रॉइंग. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हणजे जो स्टॉक उरलेला आहे. सपोज आपल्याकडे 100 पेन्सिली असतील, 100 पेन्सिली पैकी मी 10 पेन्सिली वर्षभरामध्ये विकल्या, तर 90 पेन्सिली माझ्याकडे राहिल्या. म्हणजे माझ्या स्टॉक पैकी किती पेन्सिल माझ्याकडे क्लोजिंग स्टॉक झाला? 90 पेन्सिलींचा झाला. का? कारण की मी 10 विकल्यात, माझ्याकडे 90 उरल्या. हा झाला माझा क्लोजिंग स्टॉक. इन्कम साईडला कधीही लॉस येतो. बघा, एक्सपेन्सेस साईड जास्त आली आणि इन्कम जर कमी झाला, जर मी खर्च जास्त, माझ्याकडे एक 10,000 रुपये होते, मी 10,000 रुपयामध्ये बिझनेस स्टार्ट केला, बरोबर आहे. 10,000 रुपयामध्ये बिझनेस स्टार्ट केला, माझे 10,000चे 10,000 रुपये खर्च झाले, बरोबर आहे. आणि त्यानंतर मला 5,000 रुपयेच मला इन्कम झालं, तर हा प्रॉफिट झाला का लॉस झाला? लॉस झाला. लॉस झाला, बरोबर का नाही? लॉस, बरोबर. मग त्यासाठी इन्कम साईड जर कमी असेल तर इथं जो बॅलन्स उरतो म्हणजे त्या जी साईड कमी असेल त्याचा बॅलन्स असतो. जर इन्कम साईड कमी असेल तर तिथं काय असतो? लॉस असतो. काय असतो? लॉस. समजतंय? तसंच बघा. डेबिट साईड बघा. हे आता इन्कम साईड पहिल्यांदा बघितलं आपण, कारण की आपल्याला इन्कम महत्वाचं आहे. इन्कम झाला तर आपला बिझनेस चालणार आहे. आता आपल्याला बघायचे एक्सपेन्सेस साईड. ओपनिंग स्टॉक. ज्या वेळेस आपण बिझनेस स्टार्ट करतो, मागच्या वर्षीचा जो क्लोजिंग स्टॉक असतो तर न्यू वर्षाचा तो ओपनिंग स्टॉक असतो. मागच्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक असतो तो न्यू वर्षाचा काय असतो? ओपनिंग स्टॉक. बरोबर का नाही? जर मी बघायची सांगितलं, लास्ट इयरला मी जर 90 पेन्सिली माझ्याकडे असतील, म्हणजे मी 10 पेन्सिली विकल्या, 90 पेन्सिली माझ्याकडे आहेत, त्या 90 पेन्सिली म्हणजे माझा ह्या वर्षीचा, मागच्या वर्षीचे 90 पेन्सिली ते ह्या वर्षीचा माझा काय झाला? ओपनिंग स्टॉक. हा स्टॉक आहे, पण माझा बिझनेस स्टार्टिंगचा स्टॉक आहे, बरोबर नाही? म्हणजे 1 एप्रिलचा, 1 एप्रिलचा स्टॉक आहे. त्यावेळेस बिझनेस स्टार्ट करतो, कधी आप करतो आपण? 1/4, बरोबर नाही? 1 एप्रिलचा माझा हा स्टॉक झाला, म्हणल्यावर त्या काय झाला? ओपनिंग स्टॉक. आणि क्लोजिंग स्टॉक आवाज नाही येते. क्लोजिंग स्टॉक कधीचा असतो आपल्याला? 31 मार्च, म्हणजे 31/3. येतोय का आता आवाज? हो. 31/3, बरोबर आहे. आपला हा क्लोजिंग स्टॉक असतो. त्यानंतर बघा, परचेसेस सांगितलं आपल्याला. परचेसेस म्हणजे आपण माल खरेदी केलेला असतो. परचेस रिटर्न, बरोबर नाही? परचेस रिटर्न म्हणजे काय? जो परचेस केलेला माल आहे, आवडला नाही, तर 90 पेन्सिली आपण खरेदी केल्या, 90 पेन्सिली खरेदी केल्या आणि त्यातल्या आपल्याला 10 पेन्सिली खराब लागलेल्या पेन्सिली आपण परत रिटर्न केल्या, म्हणजे काय? परचेस रिटर्न. त्यालाच आपण रिटर्न आउटवर्ड म्हणू. आपण रिटर्न आउटवर्ड पण म्हणतो आपण त्याला. कॅरेज इनवर्ड, बरोबर. फ्राईट, बरोबर. त्यानंतर डॉक चार्जेस. डॉक चार्जेस म्हणजे काय? गोडाऊनचे रिलेटेड चार्जेस, कस्टम ड्युटी, ट्रॅव्हलिंग रिलेटेड चार्जेस असतात, बरोबर. वेजेस, प्रोडक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग वेजेस. मॅन्युफॅक्चरिंग वेजेस म्हणजे काय? आपल्या बिझनेसला लागणारे वेजेस. त्यानंतर वेजेस अँड सॅलरी. इम्पोर्ट ड्युटी म्हणजे आपल्या फॅक्टरीला आपलं ट्रॅव्हलिंगच्या रिलेटेड एक्सपेन्सेस असतात. त्यानंतर काय? कोल, गॅस, वॉटर. सर आवाज येत नाही, अडकतोय सर आवाज. कोल, गॅस, वॉटर हे सगळं कशामध्ये येतं? ट्रेडिंग अकाउंट मध्ये. रॉयल्टीज, त्यानंतर काय सांगितलं? प्रीमियम, पॅकिंग चार्जेस, हे काय सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. हे सगळे काय आहेत? डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, बरोबर आहे. हा, आता डायरेक्ट एक्सपेन्सेस, जर आपला इन्कम जास्त झाला, मी सांगितलं 10,000 रुपयामध्ये मी बिझनेस चालू केलेला आहे,
10,000 मध्ये मी काय केला, बिझनेस चालू केलाय. आणि जर मी वर्षभर बिझनेस चालू ठेवला आणि वर्षाच्या शेवटी मला कळालं की माझ्याकडे 15,000 रुपये आले, बरोबर का नाही, 15,000 रुपये मी 10,000 लावले, माझ्याकडे 15,000 रुपये आले, म्हटलं ते मला प्रॉफिट झाला का लॉस झाला? हे माझं इन्कम, आवाज येत नाही सर. प्रॉफिट झाला. बरोबर का नाही, हे माझं एक्सपेन्सेस म्हणजे मी खर्च केले 10,000 रुपये, हे माझे एक्सपेन्सेस आहेत आणि हे माझं इन्कम आहे. म्हणजे 5,000 रुपये काय झाला मला की Gains. प्रॉफिट झालेला आहे, बरोबर का नाही. म्हटल्यावरती हे माझं इन्कम वाढले, इन्कमची अमाऊंट जास्त आहे आणि एक्सपेन्सेसची अमाऊंट कमी, इन्कमची अमाऊंट जास्त आहे, एक्सपेन्सेसची अमाऊंट कमी, मग माझा ग्रॉस प्रॉफिट किती असणार आहे? 5,000 रुपये असणार आहे. मग जो प्रॉफिट असतो ग्रॉस प्रॉफिट तो कुठल्या साईडला असतो? डेबिट साईडला असतो. ट्रेडिंग अकाउंटच्या कुठल्या साईडला असतो? डेबिट साईडला. त्यासाठी हे बघा, डेबिट साईडला काय असतो? प्रॉफिट असतो, ग्रॉस प्रॉफिट, आणि क्रेडिट साईडला ग्रॉस लॉस. ट्रेडिंग अकाउंटच्या लक्षात घ्या, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ग्रॉस प्रॉफिट असतो आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ग्रॉस लॉस असतो, हे लक्षात घ्या. बरोबर, तुम्हाला समजलं का पूर्ण? हो सर. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला काय येतं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला काय येतं, ठीक आहे. आता तुम्ही जे वरती मी तुम्हाला लिहायला सांगितलं होतं होमवर्क, त्यामध्येच आपल्याला हे लिहायचंय आणि हा फॉर्मॅट लिहायचा आहे. प्रत्येकाने मी ज्याला सांगेल त्यांनी आपल्या नोटबुक ओपन करायची आणि आपल्या व्हिडिओ समोर धरायचे, म्हणजे मला समजेल की अभ्यास केलेला आहे, मग आपण तसं पुढे जायला. हे आपले 2-3 लेक्चर आपल्याला ह्याच्यावरतीच घालवायचे, कारण की आपल्याला एकदम परफेक्ट करायचंय, नंतरच पुढे जायचंय. आपल्याला सर्व मुलांना घेऊन पुढे जायचंय. यासाठी सर्वांनी अभ्यास करा, सर्वांनी प्रयत्न करा, म्हणजे सर्वांचाच फायदा होईल. लक्षात घ्या, मला उत्तर हे 1-2 मुलांकडनं नकोय, जे सांगते त्याकडनं नकोय. ज्याला काही जमत नाहीये अशाला मी प्रश्न विचारणार, कारण की त्याची पण प्रगती झाली पाहिजे, तो पण चांगल्या मार्काने 12वीला पास झाला पाहिजे. जे लेक्चरला बसत नसतील त्यांना आजपासून बसायला सांगा, कारण की इथनं पुढे आपला इम्पॉर्टंट पार्ट चालू होणार आहे अकाउंटिंगचा. ठीक आहे, आपल्या मित्रापैकी असं वाटतं की बाबा आपल्या मित्राचं नुकसान नाही झालं पाहिजे, तर त्यालाही सांगा की आता इथनं पुढे आपला अकाउंटिंगचा महत्वाचा पार्ट होणार आहे. थेरोटिकल पार्ट काय आपल्याला, थेरोटिकल और प्रॅक्टिकल असतं. हे जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. हे जर 15 मार्क भेटले तर आपल्याला पुढचं समजणार आहे. ह्या टॉपिक वरती सेकंड टॉपिक आहे, म्हणजे हे आपल्याला अकाउंटिंग कोणाचं करायचंय, जे काय प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहेत, म्हणजे पार्टनरशिप फर्म, म्हणजे काय प्रॉफिट साठी आलेले हे सगळे पार्टनर्स आले, किंवा सिंगल ओनरने बिझनेस केला, 5 पार्टनर आहे, 10 पार्टनर आले, हे सगळे एकत्र कशासाठी आले? प्रॉफिट साठी आले ना, बरोबर आहे. मग आपल्याला पुढे जो आपल्याला प्रॉब्लेम बघायचा आहे, पुढचा जो टॉपिक बघायचा आहे, तो टॉपिक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन साठी असतं. नॉन प्रॉफिट म्हणजे काय, की जे त्यांचा मेन उद्देश प्रॉफिट मिळवणे नाही, त्यांचा मेन उद्देश सेवा देणे आहे. असे बिझनेस कोणते कोणते असतात हे आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये बघणार आहे. पण आता आपल्याला हे परफेक्ट झाल्याशिवाय तो टॉपिक काय समजणार नाही. त्यासाठी ह्या टॉपिक वरतीच तो टॉपिक डिपेंड आहे. ह्या टॉपिकच्या उद्देश, ह्या टॉपिकच्या मेथड सारखाच तो टॉपिक आहे. जर हा टॉपिक समजला, ह्याचे 15 मार्क आणि त्याचे 10 मार्क, म्हणजे 25 मार्क तुम्हाला 2 टॉपिक देऊन जातात. किती? 25 मार्क 2 टॉपिक देऊन जातात. त्यासाठी एकदम कॉन्सन्ट्रेशनने हा टॉपिक करायचा आहे, सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, आणि मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास केल्यानंतर तुम्हाला 100% 25 पैकी 25 मार्क तुम्हाला 100% अभ्यास कन्फर्म. ठीक आहे, आता तुम्ही ह्यामध्ये आपल्याला काय करायचंय, हा फॉर्मॅट लिहून काढायचा, ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट आपल्या नोटबुक मध्ये, आणि 4-5 वेळा वाचायचा. आणि मी ज्यावेळेस तुम्हाला सांगेन, विचारेल, त्यावेळेस तुम्ही मला हे सर्व सांगायचंय. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला काय येतं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय येतं. त्यानंतर आपण ह्या फक्त ट्रेडिंग अकाउंट वरती प्रॉब्लेम बघणार. 2-3 प्रॉब्लेम आपले आवाज येत नाही सर. येतोय का सर? अडकतो आवाज. हा, येतोय का आता? आता आपल्याला काय करायचंय, फक्त हो सर. ट्रेडिंग अकाउंट वरती, फक्त ट्रेडिंग अकाउंट वरती आपल्याला काय करायचंय, प्रॉब्लेम बघायचे. सर आवाजच येत नाही तुमचा. 2 मिनिटं म्यूट करा तुम्ही सगळे, मी आवाज बरोबर येईल. तुमच्या आवाज मध्ये येतात ना, त्यामुळे समोरच्याला आवाज जात नाही. सर हे सर येतोय सर, आता येतोय ना? कारण काय होतं माहिती का, इंटरनेट जास्त जातं ना. तुम्ही जर सगळ्यांनी अनम्यूट केलं तर काय होतं,
इंटरनेटची पॉवर कमी होती, मग ते आवाज अडकतो. कळलं का? जर माझे एकट्याचाच आवाज असेल तर तुम्हाला आवाज क्लिअर येणार आहे, लक्षात घ्या. त्यासाठी मी सारखं म्यूट करायला लावतो. सर पर्टिक्युलर जे आहे ते लर्न करायचे आहे का? हो, हे पर्टिक्युलर म्हणजे काय की आपल्याला डेबिट साईटला पोस्टिंग काय करायचंय हे लर्न करायचं आपल्याला. डेबिट साईट आणि क्रेडिट साईट. ठीक आहे, म्हणजे डेबिट साईटला काय काय येतं आणि क्रेडिट साईटला काय येतं. जर आपल्या ह्याच्यावरती आपल्याला कमीत कमी 3 ते 4 प्रॉब्लेम आपल्याला ह्यावरती बघायचे. बरोबर, तसंच आपल्याला प्रॉफिट अँड लॉस वरती 3 ते 4 प्रॉब्लेम बघायचे. ठीक आहे, आता आपल्याला फक्त ट्रेडिंग वरती फोकस करायचंय, पुढे जायचं नाही. ट्रेडिंग मध्ये ट्रेडिंग आपल्याला जमलं पाहिजे. जे काही आपल्याला शिकायचंय ते आपल्याला परफेक्ट जमलं पाहिजे. आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहे. जर आपण जेजुरीला गेलो तर डायरेक्ट जेजुरीच्या शेवटच्या पायरीला आपला पाय जातो का? नाही. आपल्याला काय करावं लागतं, स्टेप बाय स्टेप जाऊन आपल्याला कुठं जावं लागतं, आपण जेजुरगडी चढू शकतो, हे लक्षात घ्या. त्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप ती प्रॉपर पायरी चढलीच पाहिजे, तर आपल्याला ती जमणार आहे. तसंच आपल्याला पहिली पायरी काय आहे की ट्रेडिंग अकाउंट शिकणे, ट्रेडिंग अकाउंट लिहून घेणे आणि ट्रेडिंग अकाउंट रीड करणे. सारखं सारखं रीड करायचंय, म्हणजे आपल्याला समजणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला काय येतं, क्रेडिटला काय येतं, हे लक्षात घ्या. त्यामध्ये खूप कमी पॉइंट्स आहेत बघा. हे आपल्याला एका दिवसामध्ये झालं पाहिजे. आजचा तुमचा होमवर्क असेल हे लिहून काढण्यावरचं थेरॉटिकल पार्ट, आणि दुसरं म्हणजे ट्रेडिंग अकाउंट लिहून रीड करणे 4-5 वेळा. म्हणजेच मला उद्याच्या लेक्चरला तुम्हाला मी विचारणार आहे ट्रेडिंगच्या डेबिटला काय येते, ट्रेडिंगच्या क्रेडिटला काय येते. ठीक आहे सर, बोला ना. हे पूर्ण चार्ट लिहायचं ना बुक मध्ये? हो हो, पूर्ण चार्ट लिहायचं. आपल्याला पहिल्यांदा काय लिहायचंय, याचं मिनिंग लिहायचंय. हे बघा, मिनिंग लिहायचंय. J.R. बॉटली बॉय यांनी काय सांगितलं ते लिहायचंय. त्यानंतर हे नोटबुक मध्ये पूर्ण पण लिहून काढायचंय. आपल्या पुस्तकात जरी असलं तरी आपल्या नोटबुक मध्ये 100% लिहायचंय. मी सगळ्यांचं बघणार आहे. ठीक आहे, हो. आता मी जे सांगितलं तेच इथं लिहून दिलेलं आहे. हे लिहायची काय गरज नाही, नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, नंतर आपण प्रॉफिट अँड लॉस बघणार आहे, ते नंतर बघणार आहे. आता आपल्याला फोकस कशावरती करायचा, ट्रेडिंग वरती. ट्रेडिंग, जर ट्रेडिंग व्यवस्थित समजलं तर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस पण व्यवस्थित समजणार आहे. एकावर एक डिपेंड आहे. चला, आता मला सांगा की तुम्हाला आतापर्यंत जे आपण शिकलो त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का? नाही. एकदा सर्च करा पाठीमागे, मिनिंग समजलं नाही, कुठला पॉइंट. आता सर्वांना समजलंय असं नाहीये काय, कारण की काही जणांचं लक्ष नसतं. बरोबर आहे. आता जे मी तुम्हाला सांगितलं ते हे पॉइंट्स, कंटेंट, क्लोजिंग स्टॉक, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस. बघा, क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय असतं, जो आता तुम्हाला सांगितलं की बाबा आपला स्टॉक उरलेला. आउटस्टँडिंग म्हणजे आपली जे एक्स्ट्राची अमाऊंट दिसली असेल, बरोबर ना, एक्स्ट्राची अमाऊंट. प्रीपेड म्हणजे आधीच भरलेली अमाऊंट. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणजे आपण इन्कम रिसिव्ह घेतलाय. जर माझी एखाद्या माणसाने भाड्याने जागा घेतलेली आहे, बरोबर, त्यांनी मला 2 वर्षाचे एकत्र पैसे दिले, 2 वर्षाचे, तर ते मला काय भेटले, आधीच भेटलेले. बरोबर, तसंच इन्कम रिसिवेबल आहे. बॅड डेट्स म्हणजे बुडीत कर्ज आहे. रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स म्हणजे काय,